अहो काय झालं? अहो म्हाळसा गडावर परत आली नाहीये अजून. तिकडे गावात काय झालं तेही कळालं नाही. अहो काही महत्वाची कामं असतील म्हणून वेळ लागला असेल. अक्का अक्का अगं दम खा जरा. अशी धापा टाकत काय आलीयेस? अक्का अहो देवी आले आहेत गडावर. माधवी मला सांग, म्हाळसा एकटीच आलीये का? हो, देवी आणि सेवक माघारी आले आहेत. का हो? नाही, देव गडावर आले नाहीत का असं विचारायचं होतं मला. मला जी वार्ता मिळाली आहे त्यानुसार केवळ देवीच गडावर आले आहे. देव गडावर परत आले नाहीत म्हणजे आश्चर्यच आहे. त्यांनी गडावर परत यावं म्हणून तर म्हाळसाने महारुद्र केलं. अहो आता नसते विचार करत बसू नका. आधी जाऊन म्हाळसाची भेट घ्या. हो, म्हाळसाची भेट तर घ्यावीच लागेल. गावात जाण्याआधी मला वाटलं होतं की माझी आणि यांची भेट होईल की नाही, पण ती भेट झालीत. आधी जाताना ओझरतं दर्शन झालं, पण मी मात्र निघून गेले. येताना त्या बानूच्या वाड्यावरून जाताना मनात हुरहुर होतेच माझ्या, यांची भेट होते की नाही. यांची अनामिक हुरहुर अस्वस्थ करत होती मला. आणि आमची भेट झाली, पण हे काही माझ्याबरोबर गडावर आले नाही. या महारुद्रानंतर हे गडावर येतील असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. डोळ्यात पाणी आणायला काय झालं? काही नाही. म्हाळसा आई आहे मी तुझी. मला सांगू नकोस की काही झालं नाही म्हणून. काय झालं सांग मला. गडावरून येताना यांची भेट झाली. तरीच कशाला भेटलीस? मी त्यांना जाताना पाहिलं आणि मी राज्यात निघून गेले. येताना ते तसेच वाट पाहत होते. माझा पाय उचले ना, मी थांबले. तेही माझ्या दिशेने येत होते आणि तेही थांबले. पण बोलणं काय झालं? आई यांना फसवलं आहे तिने. कसला विचार करता है? नाही, काही नाही. खरंच? होय. पण बानू, तू मात्र फार आनंदी दिसते आहेस. वय, मला तर वाटलं होतं का तुम्हासनी गडावर तर जावं लागणार नाही ना. का? असं का वाटलं? नाही, गडावरले समजे हत आले होते, गडावर महारुद्र झालं म्हणून. बानू, कुठल्याही गोष्टीपेक्षा मला सत्याचे मूल्य अधिक आहे. आणि मी जो शब्द दिला आहे त्याचे मूल्य मला सर्वाधिक आहे. त्यामुळे भय बाळगू नकोस, नाहीतर मी दिलेल्या वचनाला काहीच अर्थ उरणार नाही. नाही देवा, चुकी झाली. खरं तर माझ्या मनात बी हे समज यायला नाही पाहिजे. असू देत, पण यापुढे ध्यानात ठेव. देवा, आज समध्या जगात माझ्या इतकं सुखी कोणी बी नसेल बघा. का? कारण माझं देव माझ्या संग आहेत आणि त्यांच्या संग मी संसार करते आहे. माझा वाडा आहे, माझा परपंच आहे, माझं घनगोत आहे, माझी माणसं आहेत. अहो अजून काय पाहिजे मला? बानू, मी तुझ्या प्रेमात असणं, तुझ्या अधीन असणं हा देखील एका वचनाचाच भाग आहे.
पर हे वचन कुणी कुणाला दिलं होतं देवा? अप्रत्यक्षपणे मीच तुला दिलं होतं. देवा, मला तुम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतरच समजा आठवत आहे. तुम्हासनी आठवतंय वय तुम्ही मला कवा भेटलं होतं ते? होय. मला असं वाटतं की तुम्ही एकदा माझ्या घरला यावं. ठीक आहे, यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. तुम्ही मला भेटलं होतं आणि पुशी पुनवाला पुण्यांना भेटणार असं वचन दिलं होतं. होय, पण त्यावेळी मला ठाऊक नव्हतं की त्याच तिथीला म्हाळसे बरोबर माझा विवाह आहे. तुम्ही मला भेटून गेलं आणि माझं काय झालं ते माझं मलाच ठाव. ज्यांची मी पूजा करत होते ते माझं देव मला भेटले आणि पुण्यांना भेटणार असं वचन बी दिलं होतं. तुम्ही भेटाय येणार म्हणून केवढी आस लावून बसले होते मी. समजा जीव एक झाला होता माझा. तुम्ही एक डाव तरी दिसावं म्हणून जीव निसता का असावीस झाला होता बघा. बानू, तुला भेटायला आलो ते फार मोठे दिव्यच होते, पण मी दिलेला शब्द मला पाळायचा होता आणि म्हणून एका वृद्धाच्या रूपात मी तुला भेटायला आलो. पण त्या क्षणी कुणाला तरी वाटलं होतं का की ह्याच वृद्ध रूपात मला पुन्हा चंदनपुरीला यावं लागेल. बानू, माझं नाव कोणी सांगितलं तुला? तुमचं नाव चंदनपुराच्या बारवी ठाव आहे. लोक तुम्हासनी खंडोबाची भगत म्हणून ओळखतात. पर माझं देव मला भेटलं ह्यातच सुख होतं माझं. पर मग तुम्ही मला खडावा दिल्या आणि म्या तुम्हासनी ज्या रात्री भेटायला आले ती रात्र बी आठवती मला. तुम्ही मला जे सांगत होते ते समद जीवाचा कान करून मी ऐकत होते. बानू, आपण फार पुढे चालत आलो आहोत. आता ह्या पुढे जे काही घडणार आहे त्याने तू आणि तुझे सारे जन्म उजळून निघणार आहेत. तुमच्या प्रेमाने मी प्रसन्न आहे, तर मग हे जागरण गोंधळ कशाला? पर वय म्हणलात तर आवडेल मला. तुमची इच्छा आहे ना, मग होऊ दे जागरण गोंधळ. बानूच्या वाड्यावर आज जागरण गोंधळ होणार आहे ही वार्ता माझ्या कानावर आली आहे.